तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। आम्ही आधीच ठरवलं होतं, ज्या दिवशी तृप्ती आमच्या समोर येणार आम्ही सगळ्यात आधी हिचा जीव घेणार। अरे श्रुतिका आमची पण बहीण होती, आज आपल्या बहिणीच्या आत्म्याला शांती मिळणार आहे। श्रुतिका तर गेली रे, पण तिला मारणारी ही, तिला आम्ही आमच्या हाताने मारलं। या सगळ्या प्रकरणाची खरी सूत्रधार ती मैत्रेयी, ती अजून जिवंत आहे। तिला नरक यातना देण्यासाठी आम्ही जे सांगतोय ते तुम्ही करा। या तृप्तीची डेड बॉडी त्या मैत्रेयीच्या गाडीत नेऊन ठेवा आणि पुढे काय करायचंय ना त्या रावसाहेब वर सोडा। रॉकी कोरोना। हा बोला ना भाई। मैत्रेयीच्या गाडीचे सगळे डिटेल्स हवेत आपल्याला। नाही मॅडम, या बॉडीचा आणि आमचा खरंच काही संबंध नाहीये। पण ही बॉडी तर तुमच्याच गाडीच्या डिक्कीत सापडली आहे ना? हो मॅडम, पण प्लीज प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा। ही बॉडी कोणीतरी आमच्या गाडीच्या डिक्कीत मुद्दाम आम्हाला फसवण्यासाठी ठेवली आहे। या सगळ्याच्या मागे खरा गुन्हेगार कोणीतरी दुसराच आहे। कसं आहे ना, संशयित आरोपीला पुराव्यासहित अटक करणं हे आमचं मुख्य काम आहे। बाकी सगळं कोर्ट ठरवणार। तुम्हाला आता आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचंय। मॅडम आम्ही काय म्हणतो, एक मिनिट, या मॅटर मध्ये आम्ही खरे गुन्हेगार नाही, हे आम्हालाही माहिती आणि तुम्हालाही माहिती।